Dear friends and students, today we are going to study about the unit number 1.4 and its a concluding or last part that we are going to study is up to now we have completed 5 points. Which are these 5 points? The point first is uses of big data. 1.4 name of unit is big data and big insights. Up to now we have seen what is meant by big data and big insights. Big data means a huge or large, very large information collected in a software, and insights means researchers or संशोधन and तंत्रज्ञान. And also we have seen the uses of big data, and first use location tracking, then second use understanding the weather pattern, third use of big data is healthcare industry, then fourth banking, finance and trading. Fourth uses of big data is banking, finance and trading. And lastly we have seen big data and its uses. Fifth use sports and big data. Today we are going to study about number 6 use of big data. Number 6, advertising. How big data is used in advertising. म्हणजे बिग डाटा जो आहे तो जाहिरातीमध्ये त्याचा कसा उपयोग केला जातो किंवा जाहिरातीमध्ये त्याचा काय फायदा केला जातो हे बघण्यापूर्वी आपण आता स्क्रीनवरती काय बघत आहात तर ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग. आता मग हे ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग जे आहे, मी मुद्दाम तुम्हाला डाटा युनिट शिकवतो तुम्हाला बिग डाटा अँड बिग इनसाइट्स. मग मी सुद्धा हा डाटा कलेक्ट केलेला आहे कुठून, नेटवरून तुमच्यासाठी एक ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग. आता जे 6 नंबरचा पॉईंट आपण बघणार आहोत ॲडव्हर्टायझिंग, आणि त्यासाठी मी तुम्हाला ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग हा डाटा कलेक्ट केला आहे फ्रॉम द इंटरनेट. आता तुम्ही सुद्धा इंटरनेटवरून ॲडव्हर्टायझिंग आणि त्याला होणारा बिग डाटाचा फायदा कसा आहे हे बघणार आहोत. तर या युनिटमध्ये आपल्याला ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरात. तर जाहिरातीचा बिग डाटाचा सगळ्या क्षेत्रात आपण बघतो आहोत. आपण मोबाईलवर एखादा यूट्यूबवर गेलो की पहिल्यांदा जाहिरात बघायला मिळते. टी व्हीवर एखादा कार्यक्रम बघायला गेलो की मध्येच जाहिराती मिळत आहेत. क्रिकेट पाहायला गेलो तरीसुद्धा आपल्याला मध्येच जाहिराती लक्षात येत आहेत. याचा अर्थ काय तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की इफ वी वॉन्ट टू सक्सेस इन एनी बिझनेस, इट्स ॲडव्हर्टायझिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट, अँड दिस ॲडव्हर्टायझिंग इज मेड बाय दिस बिग डाटा. कारण प्रत्येक क्षेत्रात आपली माहिती इतरांपर्यंत, प्रोड्युसर आणि कस्टमर यातली दुवा आहे ती जाहिरात आहे. आणि म्हणून व्यवसायाच्या बाबतीत असो किंवा अजून कोणत्याही क्षेत्रात असो, जाहिरात ही खूप महत्त्वाची आहे. जाहिरातीवरच टी व्ही किंवा प्रसारमाध्यमं वगैरे जाहिरातदार पैसे देतात, आणि त्या जाहिरातदाराच्या पैशावर हे बाकीचे चॅनल्स वगैरे चालतात. कारण तुम्हाला माहीत आहे किंवा असेल की जाहिरात जकास तर व्यवसायाचा विकास. जाहिरात जकास तर व्यवसायाचा विकास. तुम्ही जितकं पब्लिसिटी कराल, उदाहरणार्थ तो पिक्चर आपला कुठला परशा आर्चीचा, आता मी नाव विसरलो, पण तो एवढासा पिक्चर काय चांगला आहे का नाही तुम्हालाही माहिती आहे, पण त्याची जाहिरातबाजी इतकी झाली त्यामुळं तो लिफ्टअप झाला. म्हणजेच जाहिरात जकास तर व्यवसायाचा विकास. तर आता आपण जे बघणार आहोत जाहिरातीविषयी, पेज नंबर 39, ॲडव्हर्टायझिंग. जाहिरात. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन द बिग डाटा. जाहिरातदार हे या बिग डाटामधले महत्त्वाचे प्लेयर्स आहेत. बी इट अ फेसबुक. मग कोणते आहेत त्यातले ते जाहिरात करणारे वगैरे, तर फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल, और एनी अदर ऑनलाईन जायंट. इतर कोणतंही माध्यम असेल ह्या ऑनलाईनच्या जाहिरातीसाठी.
ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. तर हे काय करतात, जे युजर आहेत त्यांचं बिहेवियर, त्याचं ट्रान्झॅक्शन ट्रॅक करतात, म्हणजेच कॅच करतात. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डाटा अबाउट द पीपल टू ॲडव्हर्टायझर्स सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन मोहीम. जी हाती घेतलेली मोहीम आहे ती जाहिरातदार हा डाटा कॅप्चर करून सक्सेस करतात. उदाहरण दिलंय तिथं, टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ फेसबुक. हिअर यू कॅन टार्गेट पीपल यू बेस्ड ऑन बाईंग इंटरनेट. आता इंटरनेट आपण खरेदी किंवा इंटरनेटचा वापर करतो आपण, खरेदी काय वगैरे त्याच्यावरनं. वेबसाईट व्हिजिट्स, वेबसाईटला वेगवेगळ्या व्हिजिट देतो. इंटरेस्ट्स आपल्या आवडीनिवडी. जॉब रोल्स, जॉब आपल्या नोकऱ्या वगैरे. डेमोग्राफिक्स म्हणजे स्टॅटिस्टिकल डाटा रिलेटेड टू द गिवन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट. लोकांच्या समूहाला किंवा कंपनीला वगैरे माहिती याच्या माध्यमातून सप्लाय केली जाते बिग डाटा कलेक्ट करून. अँड वॉट नॉट, असे अनेक प्रकारे. ऑल धिस डाटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिथम्स. असा फेसबुकचा हे अल्गोरिदम म्हणजे असा डाटा कलेक्ट करण्याचं एक माध्यम आहे. युजिंग बिग डाटा अनालिसिस टेक्निक्स. असा डाटा सगळ्या बाबतीतला आपण म्हणजे आपणच आपली माहिती आपण देतो. जेव्हा आपण फेसबुकला जातो किंवा आपले व्हॉट्सअप अकाउंट उघडतो आपण, त्यावेळेला आपली सगळी माहिती दिलेली असते आणि ही माहिती त्यांना ऑटोमॅटिकली मिळते आणि ते त्याचा साठा करतात, बिग डाटामध्ये ते साठा करतात. तरी पण आपण या साईटवर जाताना म्हणा किंवा अजून जिथं जिथं व्हिजिट करतो तिथं आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपले सिक्युरिटी कोड्स जे आहेत ते आपण ओपन नाहीत केले पाहिजेत. उदाहरणार्थ बँकेचा ATMचा पिन नंबर असेल किंवा आपल्या फोनपे गुगल पेचा पिन नंबर असेल किंवा अकाउंट नंबर असेल, हे सिक्रेट आपण ठेवले पाहिजेत. काहीही असो, ह्याच्यापासून आपण माहिती देताना एवढ्या गोष्टी सिक्रेट राहिल्या पाहिजेत. तर द सेम गोज फॉर गुगल. हीच माहिती गुगलला जाते. आपण गुगलवर गेलो की आपण जिथं जातोय तिथं आपली माहिती डाटा कलेक्ट होते. आपलं काय बघतोय काय नाही हे सुद्धा आपलं तिथं सगळं स्टोअर होतंय. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स अँड वेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. ऑल धिस इज मेड पॉसिबल युजिंग अ बिग डाटा. हे सगळे माहिती रिझल्ट आपण एकत्रित कलेक्ट करतो किंवा घेतो, याला कारण आहे हा बिग डाटा. तिथं स्टोअर होतो, संचय होतो. आणि मग आपण आत्ता जे बघितलं ते कशाविषयी बघितलंय, ॲडव्हर्टायझिंग. तर मी आता ॲडव्हर्टायझिंगबद्दल बोलताना तुम्हाला सांगितलं की प्रत्येक व्यवसायाची सुरुवात ही जाहिरातीनं होते आणि म्हणून हा भाग बिग डाटा कलेक्शनसाठी कसा उपयोगी आहे हे इथं तुम्ही बघितलेलं आहे. तर आपण पेज नंबर 34वरती पहिला पॉईंट 6 नंबरचा पॉईंट बघितलेला आहे, ॲडव्हर्टायझिंग. आता पुढचा पॉईंट नंबर 7 बघणार आहोत, काय, एंटरटेनमेंट अँड मीडिया. तर एंटरटेनमेंट हा 7 नंबरचा पॉईंट बघण्यापूर्वी मी तुमच्या पुढे इथं एंटरटेनमेंटचं एक चित्र कलेक्ट केलेलं आहे किंवा बघा ते एंटरटेनमेंट. हे तुम्हाला मी कशानं हे सारखे का देतोय असे एंटरटेनमेंट वगैरे हे सगळं स्क्रीनवर का आणतोय, तर आपण युनिटच बघतो आहे डाटा कलेक्शन. आणि मग मी सुद्धा तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीनं डाटा कलेक्ट केलेला आहे थ्रू नेट, यूट्यूब, क्रोम, वेगवेगळ्या माध्यमातून मी सुद्धा तुमच्यासाठी डाटा कलेक्ट केलेला आहे. कारण युनिट बघतो आहोत डाटाविषयी, तर मग आपल्याकडे सुद्धा डाटा हवा आहे आणि त्या पॉईंटविषयी मग मी तुम्हाला डाटा कलेक्ट केलेला आहे. तर पेज नंबर 39वरती एंटरटेनमेंट अँड मीडिया, करमणूक आणि माध्यमं. आता तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात काय बरं, एंटरटेनमेंट. हा एंटरटेनमेंट सुद्धा काय डाटा आहे. मी कुठून कलेक्ट केला तुमच्यासाठी हा 7 नंबर पॉईंट बघण्यासाठी, एवढी फक्त मी तुम्हाला एंटरटेन बघण्यासाठी हा डाटा कलेक्ट केलेला आहे थ्रू क्रोम किंवा यूट्यूब वरून आपल्याला किंवा प्ले स्टोअरवरून हे आपल्याला डाटा कलेक्ट करता येतोय. तर आता हा डाटा म्हणजेच माहिती. एंटरटेनमेंट विषयी बघूया आपण. तुम्ही स्क्रीनवरती मुद्दा मी एंटरटेनमेंटचं डाटा ठेवलेला आहे बघा, पेज नंबर 39वरती पॉईंट नंबर 7, एंटरटेनमेंट अँड मीडिया, करमणूक आणि माध्यमं. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, या
करमणूक आणि माध्यमं या क्षेत्रामध्ये बिग डाटा फोकसेस ऑन द टार्गेटिंग. ह्याचा फोकस कशावर असतो? टार्गेटिंग. कशाचा? पीपल विथ राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. ठराविक लोक त्यांना ज्यांच्या आवडीनिवडीनुसार माणसांचा डाटा कलेक्ट करणं. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज, तुम्ही पाठीमागं काय पाहताय यावरून तुम्हाला काय हवं आहे ते डाटा कलेक्ट करतात. अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स. तुमचे जे रिकमेंडेशन्स आहेत म्हणजेच मागण्या आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही काय काय बघता ह्या तुमच्या मागण्या, याच्यावरती सगळा डाटा कलेक्ट केला जातो. दिस टेक्निक इज पॉप्युलरली युज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब. हे काय आहेत? नेटफ्लिक्स आणि यूट्यूब हे डाटा कलेक्शनची माध्यम आहेत. याच्यामध्ये ते डाटा कलेक्ट केला जातो टू इन्क्रीज द एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. आणि ह्याचा हेतू काय? तुम्हाला त्यात जास्त एंगेजमेंट गुंतवून ठेवायचा आणि ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज महसूल, पैसा जास्त गोळा करणे, हा त्यांचा हेतू असतो. तुम्ही जेवढे आता एका व्ह्यू बघता एखादा पॉईंट वगैरे आणि त्याला किती व्ह्यू पडले त्यावरून त्यांचं कलेक्शन तिथं असतं डाटा कलेक्शनला. म्हणून मोर व्ह्यू मोर बेनिफिट असं असतंय. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डाटाबेस. आता टी व्हीवरती वगैरे आपण टेलिव्हिजनला जे कार्यक्रम बघतो वगैरे त्याचा सुद्धा या व्ह्युअरचा डाटाबेस केला जातो, एकत्रित आणला जातो. अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स. टी व्हीला आपण प्रत्येक गोष्टीला जाहिरात बघतो, मध्ये सारखं जाहिरात बघतो. आपल्याला काही वेळेला जाहिरात नको वाटते, कंटाळा येतो, पण का? जाहिरातीवर तर तो आपण कार्यक्रम बघतो, जाहिरातदार त्याचं पैसे पे करतात म्हणून आपल्याला ते बघायला मिळतं. म्हणूनच मी म्हणलं की जाहिरात झकास तर व्यवसायाचा विकास. आपण बोर होऊ अथवा नाही होऊ, पण आपल्याला जाहिरातमधून अजून सारखी बघायला मिळणार. आपण एखादी खूप इंटरेस्टिंग भारत पाकिस्तानची मॅच बघतोय समजा आणि मध्येच जाहिरात दाखवली, आपल्याला कदाचित त्या जाहिरातीचा राग येतो, पण ते जाहिरातदारांनी ते पैसे पे केलेले असतात. बॉलवर उडलेला आहे, शेवटचा बॉल आहे, आपण बाहेर बॉल गेला तर आपण जिंकणार आहे आणि नाही गेला तर हारणार आहे. पण मध्ये बॉल वर गेलेला आहे आणि तेव्हात मध्येच जाहिरात दाखवलेली, तुम्हाला न हालता ते जाहिरात का बघावं लागते? नेक्स्ट अट्रॅक्शन राहिलं असतं की बॉल पुढं गेला असं का, आताच आहे का, जिंकलो आपण का हारलो, ह्या सगळ्या सस्पेन्शन्स तिथं असतात. म्हणजे जाहिरातदार ते मोका साधून जाहिरात दाखवतात. तर डाटा शो द डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट अँड शोज अकॉर्डिंगली. असं त्या पद्धतीने ते जाहिरात दाखवतात. दिस विल अलाव बेटर रिव्हेन्यू. आणि असं करण्यामुळे त्यांना बेटर रिव्हेन्यू महसूल, पैसा मिळतो फ्रॉम ॲड्स. जाहिरातीतून त्यांना भरपूर पैसा मिळतो. अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. आणि मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स, आणि ह्यात गुंतलेले जे काय युजर्स आहेत आपल्या तुमच्या आमच्यासारखे, याचाही त्यांना अंदाज येतो. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, नंबर 8, पेज नंबर 39वरचा, एज्युकेशन अँड इंडस्ट्री. आता एज्युकेशन विषयी मी तुम्हाला पुन्हा स्क्रीनवरती दुसरी जाहिरात किंवा डाटा कलेक्ट केला आहे तो दाखवतो. बघा बरं काय इथं तुम्हाला दिसतंय, इथं काय आहे ते काय आहे? देर इज अ टीचर. आता नाव तुम्हाला माहिती आहे, कोरोनाचा पिरियड आहे सगळा, आणि मग ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये आपलं क्लास टीचिंग बंद पडलेलं आहे ड्यू टू द कोरोना व्हायरस. मग ऑनलाईन टीचिंग आता आपलं जसं चाललंय तसं तिथं सुद्धा एक टीचर आहे, बाकीचे स्टुडंट त्या ह्याच्यावरती टीचरला जॉईन झालेले आहेत आणि ते ऑनलाईन क्लास चाललेला आहे तिथं. म्हणजेच मी हा स्क्रीनसुद्धा तुम्हाला कसा काय केलेला आहे, डाटा कलेक्ट. अँड वी आर गोइंग टू स्टडी द युनिट नंबर 1.4 बिग डाटा अँड बिग इन्साइट्स. म्हणजेच हा डाटा जो आहे तो मी सुद्धा तुमच्यासाठी आता 8 नंबरचा पॉईंट दाखवणार आहोत. एज्युकेशन इंडस्ट्रीज, औद्योगिक क्षेत्र किंवा शैक्षणिक उद्योग. तर ह्याच्याविषयी सुद्धा बघा बिग डाटाचा कसा फायदा होतोय. तर बिग डाटा हॅज इनअनडेटेड म्हणजे न संपणारा, एज्युकेशन इंडस्ट्रीमधला न संपणारा हा भाग आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लिप्स अँड बाउंड्स. तर ह्याच्या मर्यादेच्या पुढे त्याचा विकास झालेला आहे. मग याचा माध्यम डाटाचा इथं कसा होतो? नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स. विद्यार्थ्याविषयी माहिती मिळते डाटाच्या माध्यमातून. देअर स्टडी पॅटर्न्स, त्यांच्या अभ्यास पद्धतीची माहिती मिळते डाटामधून.
we can now prepare a customized and dynamic learning program according to the need of the individual student. मग आपण ह्या डाटाबेसच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, वैयक्तिक गरजेनुसार त्याच्या प्रोग्राम, शैक्षणिक प्रोग्राम किंवा कार्यक्रम आपण तयार करतो. की जसं आता मी तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ट्रान्सलेशन मेथड वापरून सांगतो, इंग्लिश टू इंग्लिश सांगितलं तर नाही समजणार म्हणून, तसं एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याची अंडरस्टँडिंग म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन लेवल जे आहे ते वेगवेगळे आहे. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझायनड केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. वेगवेगळ्या विद्यार्थ्याच्या गरजेनुसार त्याचं मटेरियल डिझाईन केलेलं आहे, तयार केलेलं आहे. बिग डाटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. आणि या बिग डाटाने नेमकं काय केलं तर कन्व्हिनियंट म्हणजे सोयीचं. एखाद्या विद्यार्थ्याची समजायची कुवत कमी आहे तर त्याच्या लेवलनुसार, त्याच्या आवडीनुसार ते बनवलेलं आहे. देअर डिफिकल्टीज, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत हे लक्षात घेतलं आहे बिग डाटामध्ये. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द व्हेरियस कोर्सेस, वेगवेगळ्या कोर्सेसविषयीची माहिती आहे डाटामध्ये. अँड देअर स्पेशालिटीज, त्यांचे स्पेशलायझेशन कशाविषयी आहे ह्याची माहिती आहे डाटामध्ये. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू रिझल्ट्स. फ्रॉम रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ स्टुडंट्स. तर विद्यार्थ्याचा आपण रिझल्ट बघू शकतो. आपण आता तुम्ही बघताय 10वी 12वीचे रिझल्ट आपण ऑनलाईन बघतोय, म्हणजे डाटा कलेक्ट करता येतोय म्हणून आपल्याला ती सुविधा झाली. अंडरस्टँड ही स्ट्रेंथ अँड विकनेस, विद्यार्थ्याचे त्या मार्कावरून, रिझल्टवरून आपले त्याची स्ट्रेंथ म्हणजे गुणवत्ता तपासता येते किंवा त्याची कमतरता, विकनेस तपासता येते आपल्याला. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करिअर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. तर विद्यार्थ्याला हेल्प करता येते कशासाठी, गायडिंग द स्टुडंट्स रिगार्डिंग द बेस्ट करिअर, पुढं करिअर कशात आहे याविषयी मार्गदर्शन होते डाटामुळं. फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज, त्याची मानसिक क्षमता किती आहे त्यानुसार त्याला ते मटेरियल सुद्धा मिळते. अँड इन डेप्थ स्टडी ऑफ ऑल धिस वुड डेफिनेटली गिव्ह न्यू इन्साइट्स इन टू द एज्युकेशन इंडस्ट्री. साहजिकच ह्या बिग इन्साइट्समुळं विद्यार्थ्यांना न्यू इन्साइट्स, नवीन तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीची माहिती मिळते. अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस म्हणजेच कामातून त्याचा परिणामता किंवा कामातून त्याचे परिणाम वगैरे त्याच्या अभ्यासाचं वगैरे इथं मोजदाद करता येतात. वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, त्याचबरोबर या डाटाबेसच्या माध्यमातून एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, शैक्षणिक संस्था यांचं काम वगैरे डाटाबेस एकत्रित करून करता येतं, बघता येतं. म्हणजेच एकंदरीत शिक्षण क्षेत्राला सुद्धा आम्हाला ऑनलाईन एखादा टॉपिक आणला, एखादा शब्द आणला, एखाद्या शब्दाचं मिनिंग आणलं किंवा आपल्या मनात आलं समजा आता बसल्या बसल्या की आपल्याला पुढं IPS ऑफिसर व्हायचं आहे. मग पुढं प्रश्न येतो आपल्याच मनामध्ये, IPS ऑफिसर होण्यासाठी काय लागतंय, अभ्यास. मग कोणता अभ्यास लागतोय आपल्याला काय माहीत नसलं तरी आपण सरळ सांगितलं ना IPS ऑफिसर स्टडी मटेरियल, एवढं जरी आपण मोबाईलला नेटवरती टाकलं, झट आपल्याला वेगवेगळी पुस्तकांची नावं, त्या रायटरची नावं वगैरे येतात. हे कशामुळं तर डाटाबेस केला, एकत्रित माहिती एकत्रित करून ठेवलेली आहे त्या क्षेत्राची, की जसे आपण या युनिटमध्ये सुद्धा अभ्यासलेले आहेत. एक आतापर्यंत 8 पॉईंट बघितलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात डाटाबेस कसा करता येतो. मग त्यामध्ये आपण पहिला पॉईंट असा बघितलेला आहे की डाटाबेस कसा एकत्रित करता येतो. तर लोकेशन ट्रॅकिंग, काय वस्तू वगैरे हरवलं असेल तर त्यासाठीचा वेगळा डाटा आहे. किंवा हवामान वगैरे आपला दुसरा पॉईंट आहे, अंडरस्टँडिंग वेदर पॅटर्न. तर त्यामध्ये हवामानाची माहिती इन ॲडव्हान्स आपल्याला पुराची वगैरे, मी तुम्हाला फोटो, फ्लड सिच्युएशन किंवा अर्थक्वेक्स, त्सुनामी याविषयीचं तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर ती माहितीसुद्धा डाटाबेसच्या माध्यमातून आपल्याला त्या क्षेत्रामध्ये फायदा होतोय. डाटाबेसचा आपल्याला थर्ड पॉईंट हेल्थ केअर इंडस्ट्री, आरोग्य विभागाला सुद्धा डाटाबेसची वेगवेगळी माहिती कशी मिळते हे बघितलं. चौथा पॉईंट बघितला आपण बँकिंग, फायनान्स, ट्रेडिंग या क्षेत्राला सुद्धा डाटाबेसचा कसा फायदा होतो, बिग डाटा आणि बिग इन्साइट्स म्हणून का त्याचा फायदा होतो हे बघितलं. स्पोर्ट्स क्षेत्राला कसा हा बिग डाटा, वेगवेगळी माहिती, पुस्तकं, त्याचे मार्गदर्शक, काय इन्स्पायरिंग स्पोर्ट्समन, हे सगळी माहिती आपल्याला त्या डाटा कलेक्शनच्या बेसमधून स्पोर्ट्समध्ये मिळते. तर 6 पॉईंटमध्ये आपल्याला ॲडव्हर्टायझिंग, जाहिरात आणि जाहिरातीच्या माध्यमातून
येतो किंवा जाहिरातीनं आपला बिझनेसची वाढ कशी करता येते हे बघितलं. ते कशाच्या माध्यमातून, तर डाटाबेस आहे म्हणूनच. तर हा डाटा, बिग डाटाचे युजेस खूप आहेत हे आपल्याला इथनं सांगायचं आहे. 7वा पॉईंट एंटरटेनमेंट आणि मीडिया. तर करमणूक आपल्याला आम्हाला आता कोरोनाच्या पिरियडमध्ये सगळ्यात बेस्ट साधन कोणतं आहे, तर एंटरटेनमेंट. मग एंटरटेनमेंट थ्रू टी व्ही असेल, थ्रू मोबाईल असेल, पण हे एंटरटेनमेंटला सुद्धा डाटाबेस कुणी कलेक्ट केलेला आहे, तर हा डाटाबेस म्हणतोय. हा डाटा कसा महत्त्वाचा आहे त्या क्षेत्राला, एंटरटेनमेंटला सुद्धा, हे इथं बघितलेलं आहे. पॉईंट नंबर 8, एज्युकेशन इंडस्ट्री. आता आपण शैक्षणिक क्षेत्र आपलं आहे, या शिक्षण क्षेत्राला सुद्धा डाटा वेगवेगळा कसा कलेक्ट केलेला आहे. तुम्हाला काय मनात येईल ती इच्छा, म्हणजे तुम्हाला शिक्षण घेताना बाबा मला PSI व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, मला तहसीलदार व्हायचं आहे, मला प्रांत व्हायचं आहे, मला अजून एखादा सुपर क्लास 1 व्हायचं आहे, तर ह्यासाठी लागणारं मटेरियल पहिला जुन्या काळी आम्हाला हे पुस्तकं संबंधित शिक्षकांना विचारायचं, शिक्षकांनी मग आम्हाला सांगायचं, असा आमचा खूप वेळ जायचा. पण आता तुम्हाला हे सहज मटेरियल अवेलेबल झालं आहे आणि सहजासहजी तुम्ही मोबाईलवर लगे एखादं नाव टाकलं की तुमच्या पुढं नेटवरनं ते पाहिजे ते मटेरियल हजर होतं आहे. तुम्ही नशीबवान आहात, आणि ह्याला नशीबवान आहात याला कारण आहे हा आपलं युनिट आहे बिग डाटा आणि बिग इन्साइट्स. डाटा सगळावरती भरून ठेवलेला आहे त्या क्षेत्राचा, म्हणून तुम्हाला ह्या गोष्टीचा उपभोग घेता येतोय. म्हणजेच हे युनिट तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. डाटा कसा एकत्रित असतो, आणि या डाटाच्या माध्यमातून काहीही असं तुमच्या मनामध्ये, समजा मला हा टॉपिक शिकवायचा आहे, मी अजून 4 जणांचे लेक्चर जरी या टॉपिकचं नाव सांगून लगेच मला ते ऐकू शकतो, घेऊ शकतो, त्याची माहिती समजून घेऊ शकतो. म्हणजे डाटा तुम्हाला, मला, सगळ्याला, उद्योगपतींना आणि सगळ्यांना, सर्व क्षेत्रांना तो डाटा फायद्याचा आहे. आणि म्हणूनच हे आपल्याला युनिट दिले बिग डाटा आणि बिग इन्साइट्स. तर पुढचा भाग बघू आपण. पान नंबर शेवटचा भाग आहे. आता शेवटच्या भागावरती तुम्हाला नेतो, तरी पण एज्युकेशन विषय चाललंय म्हणून मी स्क्रीनवरती ते मुद्दाम एज्युकेशनचाच फोटो ठेवतोय. पेज नंबर तुम्ही हा बघा, पेज नंबर 40 वरती. तर त्याच्यातले लाईन नंबर 4th, दिस वुड इन जनरल ऑर ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. तर हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस. तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याच्यातली इम्प्रूव्हिंग म्हणजे सुधारणा कशाची, ऑपरेशनल कार्यक्षमता, आणि इफेक्टिव्हनेस परिणामकता सुधारण्यासाठी सुद्धा हा डाटाचा उपयोग होतोय. अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांमधलं कामसुद्धा या डाटाबेसच्या डाटामधून आपल्याला स्टोअर करता येते, पाहता येते, बघता येते, पुन्हा पुन्हा अभ्यासता येते. दिस वुड इन जनरल, सर्वसामान्यतः, एन्हान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स, आणि याच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांची प्रोग्रेस होते, म्हणजेच प्रगती होते. आता लायब्ररीमध्ये वगैरे आम्ही जुन्या काळात तासनतास बसायचो, वाचायचो, पुस्तकं काढायचो, शोधायचो. आता तुम्हाला ज्या ह्याची करता येते पुस्तकं तर आहेतच आहेत, शिवाय तुम्हाला ह्या बिग डाटा जे मनात येते ते तुम्ही इथं लगेच मोबाईलवर बघू शकता. आणि हा ब्लेसिंग आहे आपल्याला, तुम्हाला, आम्हाला, हा बिग डाटा त्या क्षेत्राचा स्टोअर करून ठेवलेला आहे. मग तो गुगलवर असेल, वेबसाईटवर असेल, किंवा अजून वेगवेगळ्या ज्या नेटफ्लिक्स असेल, यूट्यूब असेल, क्रोम असेल, ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला हा डाटा मिळतोय. आणि आपल्याला लाईफ अभ्यासासाठी असो किंवा अजून सर्व क्षेत्रासाठी आता आपण बघितलंय ते सुखकर होतंय. आणि त्याला आपल्याला ब्लेसिंग आहे ह्या बिग डाटाची, कारण हा बिग डाटा जर प्रत्येक क्षेत्रात भरलेला नसता तर आपल्याला हे सहजासहजी मटेरियल अवेलेबल झालं नसतं. बिग डाटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डाटा हा आपल्याला आत्ताच मी बोलून गेलो तुम्हाला, की आपल्या प्रत्येक या शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टीला एक ब्लेसिंग असं लाभलेलं आहे. दॅट इज वन साईज फिटफॉल. आता वन साईज फिटफॉल सुटेबल फॉर असा अर्थ होतो, किंवा युज्ड इन ऑल सर्कमस्टन्सेस, सर्व क्षेत्रामध्ये याचा वापर होतोय असा अर्थ होतो. लास्ट पॅरा ऑन पेज नंबर 40, वी हॅव इनमरेबल अमाप युजेस ऑफ बिग डाटा. बिग डाटाचे असे आपल्याला अमाप असंख्य युजेस आहेत. आता आपण अनेक क्षेत्र बघितलेले आहेत, 7-8 क्षेत्र बघितलेले आहेत. याच्याशिवाय अनेक क्षेत्रांना
हा बिग डाटाचा यूज आहेच. आणि युजफुल आहे का फॉर एव्हर. इट इज युजफुल इन सायंटिफिक रिसर्चर्स. हा बिग डाटा जो आहे ते वैज्ञानिक संशोधन, सायंटिफिक रिसर्चर्स, वैज्ञानिक संशोधनामध्ये सुद्धा उपयोगी पडतं. त्याचबरोबर अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमिना, भौगोलिक परिस्थिती किंवा भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला बिग डाटा उपयोगी पडतो. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी, गव्हर्नमेंटची जी काय मशिनरी आहेत ते सुद्धा स्मूथ चालावे यासाठी बिग डाटाचाच उपयोग होतो. इट इज अ जिनाईन इन आवर हँड्स, आपल्या हातात असणारे एक अतिशय महत्त्वाचं ते साधन आहे बिग डाटा म्हणजे. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट्स ऑफ मॅनकाइंड. याचा वापर आपण बेनिफिट्स ऑफ मॅनकाइंड, मानवजातीच्या कल्याणासाठी या बिग डाटाचा वापर करणं आपल्या हातात आहे, असं इथं या युनिटचा एंड केलेला आहे. तर या युनिटमधून आपण काय काय अभ्यासलं तर व्हॉट इज मीन बाय बिग डाटा. बिग डाटा इज अ ह्यूज इन्फॉर्मेशन, लार्ज इन्फॉर्मेशन, big bio or big data and big insights. Big insights प्रचंड असा माहितीचा साठा संचय, आणि बिग इन्साइट्स प्रचंड असं माहितीचं तंत्रज्ञान. आणि हे कोणकोणत्या क्षेत्रातून आपण बघितलं मग तर हे वेगवेगळे आपण 8 क्षेत्र बघितले ना. हे 8 हे आपल्याला एक एक्झाम्पल म्हणून इथं रायटरने दिलेलं आहे. पण याच्याही पेक्षा पुढे जाऊन जे जे आपण या विश्वातले इमॅजिन करेल ना त्या त्या गोष्टीचा डाटा तुमच्या मोबाईलमध्ये आहे, तुमच्या टी व्हीमध्ये आहे, तुमच्या मनातले जे विश आहे, ॲम्बिशन आहे, त्याविषयीचा प्रत्येक तुम्ही एक्सपेक्ट केलेला डाटासुद्धा तुम्ही टाईप मोबाईलवर केला नेट ऑन करून. मग यूट्यूब असेल, नेटफ्लिक्स असेल, क्रोम असेल आणि अनेक नेट इंटरनेटच्या वेबसाईट्स असतील. तुम्हाला त्या त्या वेबसाईटवर गेले की तुम्हाला ते मटेरियल अवेलेबल होते ओनली ड्यू टू द बिग डाटा अँड बिग इन्साइट्स. तर हे युनिट तुम्ही फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं अभ्यास न करता, परीक्षेच्या फक्त परीक्षार्थी म्हणून न बघता त्याच्याकडं, हे युनिट तुम्हाला लाईफ लॉंग, लाईफ टाईम उपयोगी पडणार आहे. आणि मग आपली जेव्हा आपण ह्याच वेगवेगळ्या क्षेत्रात वेबसाईटला, इंटरनेटला वगैरे जातो तेव्हा आपली जे काय कॉन्फिडेन्शियल जी माहिती आहे ना, उदाहरणार्थ आता मी मग सांगितलीच तुम्हाला ती माहिती, मग पिन नंबर असेल, बँकेचा अकाउंट नंबर असेल किंवा फोनपे, गुगल पे पिन नंबर असेल, हे सिक्युरिटी जे आपली कॉन्फिडन्स आहे ते कॉन्फिडेन्शियल ठेवा. बाकीचं तुम्ही वेबवर जाताना दक्षता घेऊन प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला सहज मिळवता येईल नेट इंटरनेटच्या थ्रू. आणि ह्याला एकच मीडिया आहे ते म्हणजे बिग डाटा, बिग इन्साइट्स. इन दिस वे we have finished the unit number 1.4 big data and big insights. Up to now we have completed 4 units. An astrologist day first unit, then on saying please second unit, then the cope and anthem third unit, and today we have finished the 4th unit 1.4 big data and big insights with successful manner. Read this unit, so interesting, useful. It is useful to you at present and also in future. That's why read it for your future benefit. In this way we have completed it, unit number big data and big insight today. If you have problem, please ask me by my personal phone. If you have any problems in your mind, please ask me on my personal phone number that you know. Till then, thank you.